आज आपला पहिलाच क्लास आहे. क्लासमध्ये काही शंका असली तर चालू क्लासमध्ये तुम्ही विचारू शकता. त्याबद्दल नो डाउट्स. अजून क्लासमध्ये तुम्ही फक्त तुमचा व्हिडिओ ऑन नका ठेवू. कारण काय होतं, व्हिडिओ ऑन जर ठेवला तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणं, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागतो, मध्ये ब्रेक होतो. म्हणून व्हिडिओ ऑन नका ठेवू. ठीक आहे. आज आपण सर्वात पहिले ज्योतिष म्हणजे काय ह्याच्याकडे वळणार आहोत. नेमकी ज्योतिष विद्या कुठून आली, ज्योतिष म्हणजे काय, ज्योतिषचा शोध लागला कुठून, या गोष्टी आज आपण सर्वात पहिले बघणार आहोत. हळूहळू बाकीचे जॉईंट होत आहे. ठीक आहे. आता हिंदू ज्योतिष पद्धतीमध्ये हिंदूंचं प्राचीन काळापासून अस्तित्वात असणारं ग्रह नक्षत्र स्थितींनी बनलेलं शास्त्र म्हणजेच ज्योतिषशास्त्र. आता ज्योतिष हे मूळ शब्द, ज्योतिषशास्त्र हा मूळ शब्द जो आहे तो ज्योतीमध्ये आहे. जी आपण प्रकाश लावतो ती ज्योती. मग त्या ज्योती म्हणजे प्रकाश देणारी वस्तू, माणसांना जन्मवेळेची, आकाशातली ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती, असा संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे मानून त्याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे ज्योतिष, फल ज्योतिष शास्त्र म्हणून मानलं गेलेलं आहे. ज्योतिष हा भविष्यात शब्दा शब्दारूपाने बनलेला ज्योतिष हा जो शब्द आहे तो फक्त ज्योती होता, पण शास्त्र लागलं म्हणून ज्योतिष हा शब्द त्याच्यात जोडण्यात आला. आता आपल्या ऋषींच्या ज्योतिषाचे 3 प्रमुख भाग आहेत: सिद्धांत, संहिता आणि होरा. ज्योतिषामध्ये 3 भाग आहे: सिद्धांत, संहिता आणि होरा. ह्या 3 भागांवरती ज्योतिष चालतं. आता सिद्धांत म्हणजे काय? सिद्धांत म्हणजे ज्योतिषाचं प्रामुख्याने गणित, म्हणजे ग्रह किती अंशावर आहे, कुंडली मांडताना आपण जे रेखांतर, अक्षांश, ग्रहांची स्थिती बघतो ती कशी आहे. त्यानंतर ग्रह स्पष्ट केले जातात, भाव स्पष्ट केले जातात, यासाठी गणित दिले. जे आज आपण पंचांग बघतोय ते पंचांग सुद्धा गणिताच्या आधारेच बनवण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती नाहीये कोणता ग्रह किती अंशावर आहे, पण जो मूळ सिद्धांत आहे त्या सिद्धांतानुसार तो अंश आपल्याला ठरतो. त्यानंतर येतो संहिता. संहिता म्हणजे ग्रहांचं भ्रमण. रोज एक एक बाळ जन्माला येतं, पण प्रत्येकाचं एकच नक्षत्र असतं का? नाही. एका महिन्यात जरी जन्माला आले किंवा एका दिवशी जरी जन्माला आले तरीही त्यांच्या पत्रिकेमध्ये वेगवेगळे ग्रह दिसतात, ग्रहांची स्थिती वेगवेगळी दिसते, ग्रहांचे योग, एक डॉक्टर बनतो तर एक इंजिनियर बनतो तर एक हमाल बनतो, असे 3 एकाच दिवशी जन्मलेली व्यक्ती असतात. मग ही कशावरनं बघितलं जातं? तर हे ग्रहांचं भ्रमण, ग्रहांची स्थिरता, अस्थिरता, त्यांचं एका भावातनं दुसऱ्या भावात जाणं, नक्षत्राचं भ्रमण, ह्या ज्या गोष्टी आहे यांचं शुभाशुभ फल आपण ज्यावेळेस मांडतो ते मांडण्यासाठी लागतं आपल्याला संहिता. त्यानंतर होरा. होरा हा आपल्या ग्रहस्थितीवरून शुभाशुभ फळांचा विचार करतो, म्हणजे जातकाचं पास्ट, प्रेझेंट, फ्युचर हे आपल्याला परफेक्ट कोण सांगतं? तो होरा. अशा ह्या 3 आधारांवरती सिद्धांत, संहिता, होरा या 3 आधारांवरती ज्योतिष हे शास्त्र आहे. आता ज्योतिष शास्त्र हे खरं ऋषींमुळे भूतलावर आलेलं आहे. आता ज्योतिष हे नेमकं भूतलावर आलं कसं? प्रत्येक शास्त्र हे भूतलावर आली कशी? वास्तुशास्त्राची पण काही कथा आहे की महिमत राक्षस होता त्यानुसार ती आलेली आहे वास्तुशास्त्र पृथ्वीवरती. वास्तुपुरुष कोण आहे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहे हे पण वास्तू ऋषींमुळेच प्रत्यक्ष भूतलावर आलंय. तसं ज्योतिष पण हे एक प्रत्यक्ष भूतलावर कसं आलं? तर सगळ्यात पहिले आपल्या सृष्टीचे जे रचिता होते ते आहेत ब्रह्मदेव. ब्रह्मदेव हे सृष्टीचे रचिता आहे. ब्रह्मदेवांनी जातकाचं आयुष्य लिहिलेलं आहे. ब्रह्मदेवांनी जातकाच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी लिहिलेल्या आहे. पण तरी पण आपल्या पंचांगावर ब्रह्मदेवाचं चित्र आहे का? नाही.
पंचांगावर जे चित्र आहे ते आहे आपल्या श्रींचं म्हणजे गणपतीचं चित्र आहे. मग ही गणपतीपासून विद्या सुरू झाली. सगळ्यात पहिले ब्रह्मदेवांकडे ही विद्या होती. परंतु गणपतींकडे आली कशी? आधी आपण ही कथा ऐकू. सगळ्यात पहिले ज्यावेळेस गणपतींना लग्न करायचं होतं, तर विवाह करायचा असताना त्यांच्याशी विवाह करायला कोणीही तयार नव्हतं. देवांच्या कन्या नाही, देवादिकांची कन्या नाही, कोणीच नाही. त्यामुळे त्यामुळे गणपती प्रत्येकाच्या लग्नामध्ये विघ्न आणायला लागले. लग्न का नाही करायचं? तर गणपतीला सोंडच आहे, गणपतीचे कानच मोठे आहे, गणपतीचे पोटच मोठे आहे. म्हणून कन्या ज्या देवांच्या कन्या होत्या त्या नाही म्हणायच्या. मग गणपती काय करायला लागले? सर्वांचे लग्न होत आहे, देवांचे लग्न होत आहे, गंधर्वांचे होत आहे, मग माझं लग्न होत नाहीये. म्हणून गणपती प्रत्येक याच्यात कार्यामध्ये विघ्न आणायला लागले, बाधा आणायला लागले. लग्नच होऊ देत नव्हते. तिथं जाऊन ते लग्न विस्कळीत करायचे, तो विधी विस्कळीत करायचे. मग हे सगळं घडत असताना जे देव गंधर्व होते ते गंधर्व ब्रह्मदेवांकडे गेले. ते महादेवाकडे जाऊ शकत नव्हते, कारण महादेवाचाच पुत्र आहे, त्यांना सांगणार कसं? म्हणून ते ब्रह्मदेवाकडे गेले, की तुम्ही सृष्टीचे रचिता आहात, सर्वांच्या गाठी ह्या ब्रह्मदेवाने मांडलेल्या आहे. मग ह्या ब्रह्मदेवाने बांधलेल्या गाठी ज्या आहे हे गणपती येऊन कस काय मोडत आहे? असं सर्व प्रश्न घेऊन देव गंधर्व सगळे देवांकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले. मग ब्रह्मदेवांनी सांगितलं, ठीक आहे, या सर्व गोष्टींचा मी इलाज करतो. ब्रह्मदेवाला 2 कन्या होत्या, रिद्धी आणि सिद्धी. यांनी त्यांना ज्योतिष शिकवलेलं होतं. मग ब्रह्मदेवांनी सांगितलं गणपतींना, की तुम्ही रिद्धी सिद्धींकडनं ज्योतिष शिका. तुमचा वेळही जाईल आणि तुमचं लग्न पण होईल आणि कधी होणार, काय होणार हेही तुम्हाला समजेल. मग शिकायला लागले, रिद्धी सिद्धीकडनं ज्योतिष विद्या पारंगत करायला लागले. मग पारंगत करत असताना शिकून झाल्यावरती त्यांना मध्येच आठवलं, अरे आपलं लग्नाचा विषयच राहून दिला. ब्रह्मदेवाने आपल्या मागे ह्या रिद्धी सिद्धींना लावून दिलं. आपण ही विद्या अवगत केली आणि आपलं मन दुसरीकडेच लावून दिलं. त्याच्यामुळे आपलं लग्न राहून गेलं. मग ते परत विघ्न टाकायला लागले. मग ज्यावेळेस त्यांनी विद्या अवगत केलेली होती रिद्धी सिद्धींकडनं, त्यावर रिद्धी सिद्धी ह्या गणपतीच्या प्रेमात पडलेल्या होत्या. मग त्यावेळेस त्या रिद्धी सिद्धींनी ब्रह्मदेवाने सांगितलं, तुम्हाला लग्नच करायचं तर तुम्ही माझ्या कन्यांशी करा. मग गणपतींनी विचारलं, त्या माझ्याशी लग्न करायला तयार आहे का? रिद्धी सिद्धी म्हणाल्या, हो, आम्ही गणपतींशी लग्न करायला तयार आहेत. मग त्यांनी श्रींशी लग्न केलं. त्यावेळेस सर्वांची लग्न व्हायला लागली. म्हणून आपण कोणतंही कार्य करताना, कोणतंही कर्म करताना, कोणत्याही गोष्टी करताना आपण सगळ्यात पहिले गणपतीचं पूजन करतो, की कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये, कारण तो विघ्नहर्ता त्याच कारणाने मानला गेलेला. मग ज्योतिष शिकायला रिद्धी सिद्धींनी शिकवलं. म्हणून आपण कोणताही वेद शिकलो, ज्योतिष शिकलो, काहीही देवाचं शिकलो, तर आपण काय म्हणतो? आपल्याला देवाचा आशीर्वाद पाहिजे, रिद्धी सिद्धी प्राप्त पाहिजे. जे मोठे मोठे स्वामी असतात, जे मोठे मोठे संत असतात, त्यांना रिद्धी सिद्धी प्राप्त असते. त्याचं कारणच आहे, कोणतीही विद्या शिकताना रिद्धी सिद्धी ही प्राप्त पाहिजे. गणपतींनी सुद्धा रिद्धी सिद्धीला प्राप्त केलेलं होतं. मग त्याच्यानंतर ती विद्या भूतलावर कोणी आणली? एकूण आपल्या याच्यात 7 ऋषी आहेत. वसिष्ठ, ब्रह्म, रोमक, पौलिश, ब्रह्मस्फुट असे प्रत्येक एकूण 7 ऋषी येतात. त्यामुळे सगळ्यात पहिले वसिष्ठ ऋषींनी विद्या घेतली. मग ती गर्ग मुनींकडे आली आणि गर्ग मुनींकडनं ती भृंग ऋषींनी आणली. मग भृंग अशी प्रत्येक 7 ऋषींकडनं एकेका ऋषीकडनं ही विद्या पास होत गेली एकेका युगामध्ये. मग ज्यावेळेस गर्ग मुनींकडनं ती भृंग ऋषींकडे ज्यावेळेस येणार, त्यावेळेस भृंग ऋषींनी ती विद्या अवगत केली, ती विद्या शिकले आणि ती शिकले त्यावेळेस भूतलावरती असताना त्यांनी ती विद्या भूतलावर आणली आणि भृंग ऋषींमुळे आपल्यापर्यंत ज्योतिष हे प्रचलित झालं. म्हणून भृंग ऋषींनी
भृगु संहिता काढली आणि त्या भृगु संहितेच्या आधारावर आपण ज्योतिष शिकतो. एका भृगु ऋषींनी आज बाळ जन्माला येऊ, उद्या जन्माला येऊ, कधीही जन्माला आलं तर त्यांच्या संहितेमध्ये सर्वांच्या कुंडलिका त्यांनी मांडलेल्या आहे आणि सर्वांच्या कुंडलीचा फलादेश लिहिलेला आहे. प्रत्येक वर्षाची कुंडली त्यांनी मांडलेली. म्हणजे त्यांनी जशी भृगु संहिता सुरू केली तशी त्यांनी म्हणजे आता 2025 पर्यंतचा आतापर्यंतचा त्यांनी पूर्ण कुंडल्या मांडल्या. इथून पुढच्या पण मांडून ठेवलेल्या आणि त्याचा फलादेश पण मांडून ठेवलेला. अशी ही विद्या अवगत भूतलावरती आली. आपण ज्यावेळेस ज्योतिष शिकतो त्यावेळेस आपलं तन मन धन एक पाहिजे. सर्व गोष्टी डोक्याने डोकं शांत पाहिजे. ज्योतिष विद्या अशी प्रत्येकाच्या पत्रिकेत किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात ज्योतिष शिकणं हा योग नसतो. 100तनं 10 जणांच्या किंवा 100तनं 5 जणांच्या आयुष्यात ज्योतिष विद्या अवगत असते. तुम्ही बघा खूप याज्ञिकी करणारे ब्राह्मण असतील, त्यांचं आयुष्य गेलं पण त्यांच्या आयुष्यात ज्योतिष आलं नाही. किंवा खूप जण ज्योतिष शिकत शिकत गेले पण ते ज्योतिष शिकले नाही. आता तुम्ही त्यातले 10 जण माझ्याकडे आलेले आहात म्हणजे तुमच्या आयुष्यात कुठेतरी ज्योतिष हे लिहिलेलं आहे की तुम्ही ज्योतिष शिकू शकता, ज्योतिष विद्या अवगत करू शकता. शिकण्यापेक्षा अवगत झालेली विद्या कधीही चांगली असते. त्यासाठी जप, अनुष्ठान, आपल्या आराध्य देवतेचं पूजन या सगळ्या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला जरीही आपण शिकतोय तरीही आपल्याला ऍक्च्युअल ग्रहांची स्थिती ही लवकर लक्षात बसते आणि ज्योतिष विद्या शिकायला सर्वात जास्त सोपं जातं. म्हणून कधीही क्लास अटेंड करताना किंवा पंचांग बघताना तन मन धन या तिन्ही गोष्ट एकाग्र पाहिजे. डोक्यात वाईट साईट विचार नको पंचांग बघताना. कारण कसं असतं जे आपण डोक्यात घेतो तेच पंचांगात कधी कधी उतरत असतं. माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे आनंदाने शांत चित्ताने आराध्य देवतेचं स्मरण करूनच पंचांग बघावं जेणेकरून तुम्हाला फलश्रुती म्हणजे फलादेश एकदम तुमचा जो तुम्ही सांगाल तो एक्झॅक्ट उतरेल. म्हणजे तुम्ही जर सांगितले की 28 मे पर्यंत तुझं लग्न होणार आहे ते 100% होईल. त्यासाठी तन मन धन एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या आराध्य देवतेचं पूजन. कोणाचं गणपती असेल, कोणाचं महादेव असेल, कोणाचे भगवान विष्णू असतील, ते पण जे पण असेल त्याचं रोज काही ना काहीतरी पठण. त्यांचे आता कोणी गणपती अथर्व शीर्ष म्हणू शकतं, शोलीलामृताचे अध्याय आहे, त्यानंतर महाविष्णूंचे पूजन करू शकतं, श्री सुक्त पुरुष सुक्त म्हणू शकतं, कुलदैवतेचं स्मरण करू शकतं. रोज दिवसभरातले अर्धा तास तरी तुम्ही देवाला जरी दिले तरीही तुम्हाला ज्योतिष शिकायला अवघड जाणार नाही. ज्योतिष हे अवघड नाहीये. ज्योतिष हे खूप सोपं आहे. फक्त आपल्याला समजून घेणं जास्त गरजेचं आहे. सर्वांना इथपर्यंत लक्षात आलं? कुठे काही शंका आहे कोणाला? असेल तर अनम्यूट करा, विचारा. नसेल तर तसंही सांगा की नाही आम्हाला काही शंका नाहीये. ओके. सर्वांकडे पंचांग आहे? ठीक आहे. समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता हा अनम्यूट करून. असा कोणताही मनात शंका घेऊ नका की सगळे शांत आहे आपण कसं विचारायचं, तर असं काही नाही. सर्वांकडे ह्या वर्षीचं पंचांग असेल. हे पंचांग आहे सर्वांकडे, बरोबर आहे. हे पंचांग आपण आजपासून आपण शिकायला सुरुवात करणार आहोत. सर्वात पहिले पंचांग म्हणजे काय? तर पंचांग म्हणजे तिथ वार नक्षत्र करण योग या 5 अंगांनी बनलेलं पंचांग. कोणकोणतं? तिथी, वार, नक्षत्र, करण आणि योग ही 5 अंग तुम्हाला पंचांगामध्ये दिसते. या 5 अंगांवरतीच पंचांग पाहिलं जातं. ही पंचांगाची 5 अंग आहे. तर ही 5 अंग आपल्याला शिकायची आहे. 60 संवत्सर शिकायचे आहे. असे आपल्याला पंचांगाकडे आता वळायचंय. सर्वात पहिले तुम्हाला इथे वरती दिसत असेल श्री गजानन प्रसन्न. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं कोणतीही गोष्ट करताना गणपतीचं स्मरण केलं जातं. गणपतीच्या आगमनाने सगळ्या गोष्टी होतात म्हणून आपल्या पंचांगावर पण गणपतीचं चित्र दिलेलं आहे. स्वस्ती श्री मन्नू पाशाली वाहन शके 1947 विश्ववासू नाम संवत्सरे अशी इथे वरती ओळ दिली निळ्या अक्षरामध्ये. आता
1947 म्हणजे काय? जसं आपलं इंग्रजी वर्ष आहे 2025, 2027, 2028, 2020, तसं हे आपलं पाडव्यापासून चालणारं वर्ष आहे 1947. सध्या आपलं मराठी वर्ष आहे शके 1947. जे 2025, 2026 हे जे वर्ष आहे हे पाश्चात्य वर्ष आहे, म्हणजे परदेशागमनचं वर्ष आहे, परराज्याचं वर्ष आहे. हे जे आहे हे आपलं मराठी वर्ष आहे. आपलं मराठी वर्ष कधी सुरू होतं? तर पाडव्यापासून चालू होतं. म्हणून इथे शके 1947 हे पंचांग जे आहे हे पाडव्यापासून सुरू होणारं पंचांग आहे. कोणतंही पंचांग घेतलं तर ते कोणत्याही वर्षाच्या पाडव्यापासूनच सुरू होतं, पाडव्याच्या आधी सुरू होत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला दिवस पाडवाच दिसेल. पाडव्याच्या आधीचा दिवस त्या पंचांगात तुम्हाला मागच्या वर्षीचं पंचांग पाहावं लागतं. हा नियम आहे, कारण आपलं पंचांग हे मराठी संस्कृतीचं आहे आणि मराठी संस्कृतीचा नवीन वर्ष आहे पाडवा. म्हणून हे शके 1947 आता येत्या पाडव्यापासून, आपल्या 31 मार्चच्या पाडव्यापासून सुरू होणार आहे. त्यानंतर हे विश्ववासू नाम संवत्सर आहे. 60 संवत्सर आहे. 60 संवत्सर हे एक वर्ष एक संवत्सर असतं. जसं आता शके 1947 ला विश्ववासू नाम संवत्सर आहे, तर 1948 ला वेगळं संवत्सर असेल, 1946 ला वेगळं संवत्सर. हे जे संवत्सर म्हणजे काय? तर संवत्सर म्हणजे आपल्या वर्षभराची कालगणना, कालरचना. जसं पाऊस पडणार आहे का? पाऊस कसा पडेल? महागाई होणार, सोनं महागणार, ऍक्सिडेंट होणार, प्रलय येणार, राज्य व्यवस्था काय हादरणार, भूकंप होणार, आर्मीवर संकट येणार, म्हणजे पूर्ण देशाचं जे पण पृथ्वीवरचं जे पण असेल, पृथ्वीवरती जे पण घडणाऱ्या गोष्टी असेल, आपण सोडून नाही, पूर्ण जगाबरोबर त्या सगळ्या गोष्टी ह्या संवत्सरामध्ये दिलेल्या असतात. हे संवत्सर आपल्याला सांगतं की या वर्षभरात काय होणार आहे, त्याचा फलादेश आपल्याला पंचांगामध्ये देऊन ठेवलेला असतो. त्यानंतर इथे खाली आहे इसवी सन. इसवी सन 2025 आणि 26. आता तुम्ही म्हणाल जानेवारी पासून तर 2025 सुरू होऊन गेलेलं आहे, मग इथे फक्त हे एका वर्षाचं पंचांग तर 2025च पाहिजे. हा पाडवा ते पुढच्या पाडव्याचा एक दिवसचा आधीचा म्हणजे अमावस्यापर्यंतचा वर्ष दिलेला आहे. म्हणून आता 2025चा पाडवा येतोय मार्च महिन्यामध्ये, मग मार्च ते पुढचा मार्च पर्यंतच म्हणजे आत्ताच्या चैत्र प्रतिपदा ते पुढच्या वर्षीचं फाल्गुन अमावस्येपर्यंतच हे पंचांग आहे. म्हणून इथे 25 आणि 26 हे दिलेलं, हे वर्ष दिलेलं आहे. त्यानंतर खाली विक्रम संवत दिलेलं आहे. आता प्रत्येक राजाने त्याच्या त्याच्या जन्मापासून संवत सुरू केलेलं होतं. त्याने पंचांग काढलं, त्याने कॅलेंडर काढलं, मग त्याने संवत सुरू केलं. शिवाजी महाराजांनी काढलं, मग शिवाजी महाराजांनी सुरू केलं. जैन मुनींनी काढलं, मग जैन मुनींनी सुरू केलं. तसं आपल्या ह्याच्यात आपण विक्रम राजाचा संवत मानतो, म्हणून हे विक्रम संवत दिलेलं आहे 2081 आणि 82. विक्रम राजापासून चालू आलेलं संवत म्हणजे त्याचं वर्ष. त्यानंतर इथे खाली कोणी पंचांग काढलंय वगैरे हे दिलेलं असतं. इथे पुढे गेलं तर तुम्हाला काही ऍड्स दिसतील आणि त्यानंतर तुम्हाला इथे अनुक्रमणिका दिसत असेल. अनुक्रमणिकेमध्ये सगळ्यात पहिला शब्द आहे कलियुग शके, म्हणजे आता कलियुगाचं कितवं वर्ष चालू आहे हे दिलंय. कलियुगाचं जे युगाब्द आहे ते 5127, म्हणजे आता कलियुगाला सुरू होऊन किती झालेले वर्ष आहे? 5127वं वर्ष कलियुगाला चालू आहे. त्यानंतर महावीर संवत, मी आता बोलले ना जैन मुनींनी काढलं. जे जैन लोक असतात त्यांच्यामध्ये पण पंचांग असतं, मारवाडी पंचांग, ते महावीर संवत वापरतात. महावीर संवत आहे 2551 आणि 52, ते त्यांच्या महावीर जयंतीपासून पंचांग सुरू करतात. त्यानंतर खाली विक्रम संवत, आपण विक्रम राजाचं मानतो. हे शालिवाहन शके जे आपलं मराठी वर्ष आहे ते. त्यानंतर शिवशक, शिवशक म्हणजे शिवाजी महाराजांपासून चालू आलेलं वर्ष,
ते पण त्यांनी दिलेलं आहे 351 ते 52 शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनच. त्यानंतर इसवी सन 2025 आणि 26 आणि खाली अनुक्रमणिका दिलेली आहे. कुठे कोणत्या पानावरती काय गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या असतात. इथपर्यंत कळालं सर्वांना? सर्वांना इतकं लक्षात आलं? ठीक आहे. सर्वांनी वही घेतलेली आहे? एक मिनिट हा. वरती नाव टाका. 60 संवत्सरांची नावे. 60 संवत्सरांची नावे. आपल्याला 60 संवत्सर लिहून घ्यायची. पहिला लिहा प्रथम संवत्सर. एक आकडा टाका, एक अंक. पुढे लिहा प्रथम संवत्सर. कोणाचं मागे राहिलं तर मला सांगा बर का. 2 नंबर लिहा किंवा माझा उच्चार नाही समजला तरीही अनम्यूट करून विचारू शकता. विभव. सेकंड नंबर विभव. विभव संवत्सर. तीन नंबर लिहा प्रमोद. तीन नंबर प्रमोद. मॅडम परत रिपीट करू शकता? हो हो करते ना. 1 नंबर लिहा प्रथम. 2 नंबर विभव. 3 नंबर प्रमोद. मॅडम ते पहिलं जे आहे ते प्रभव आहे का प्रथम आहे? प्रथम आहे. हो, पहिलंय त्याचं नाव प्रथम आहे. ओके. दुसरा विभव आहे. तिसरं प्रमोद. 4 नंबर शुक्ल. 4 नंबर शुक्ल.
5 नंबर प्रजाधीश, 5 नंबर प्रजाधीश, 6 नंबर अंगीरा, 6 नंबर अंगीरा, 7 नंबर श्रीमुख, 7 नंबर श्रीमुख, 7 नंबर श्रीमुख, 8 नंबर भाव, 8 नंबर भाव, 9 नंबर युवा, 9 नंबर युवा, 10 नंबर धातृ, धबधब्याचा हा धातृ, 11 नंबर ईश्वर, 11 नंबर ईश्वर, 12 नंबर बहुधान्य, 12 नंबर बहुधान्य, 13 नंबर प्रमाथी, 13 नंबर प्रमाथी, 14 नंबर विक्रम, 14 नंबर विक्रम, 15 नंबर वृष, 15 नंबर वृष, 16 नंबर चित्रभानु, 16 नंबर चित्रभानु, 17 नंबर सुभानु, 17 नंबर सुभानु, 18 नंबर तारण, 19 नंबर पार्थिव, 19 नंबर पार्थिव, 20 नंबर लिहा व्यय,
20 नंबर व्यय. 21 नंबर सर्वजित. 21 नंबर सर्वजित. सर्व ठीक ना मॅडम? जीत जीत विजय सर्वजित. ओके. 22 नंबर सर्वधारी. 22 नंबर सर्वधारी. 23 नंबर विरोधी. 23 नंबर विरोधी. 24 नंबर विकृत. 24 नंबर विकृत. 25 नंबर खर. 25 नंबर खर. 26 नंबर नंदन. 26 नंबर नंदन. 27 नंबर विजय. 27 नंबर विजय. 28 नंबर जय. 28 नंबर जय. 29 नंबर मनमथ. 29 नंबर मनमथ. 30 नंबर दुर्मुख. 30 नंबर दुर्मुख. 31 नंबर विलंब. 31 नंबर विलंब. 32 नंबर हेमलंब. 32 नंबर हेमलंब. 33 नंबर विकारी. 33 नंबर विकारी. 34 नंबर शार्वरी. 34 नंबर शार्वरी. 35 नंबर प्लव. प ला ल जोडायचा प्लव.
त्यानंतर लिहा शुभकृत. 36 नंबर शुभकृत. शुभकृत. 37 नंबर शोभन. 37 नंबर शोभन. 38 नंबर क्रोधी. 38 नंबर क्रोधी. 39 नंबर विश्ववासू. 39 नंबर विश्ववासू. 40 नंबर पराभव. 40 नंबर पराभव. 41 नंबर प्लवंग. 41 नंबर प्लवंग. 41 नंबर प्लवंग. 42 नंबर कीलक. 42 नंबर कीलक. 43 नंबर सौम्य. 43 नंबर सौम्य. 44 नंबर साधारण. 45 नंबर विरोधकृत. 45 नंबर विरोधकृत. 46 नंबर परिधारी. 46 नंबर परिधारी. 47 नंबर प्रमादी. 48 नंबर आनंद. आनंद. 49 नंबर राक्षस.
50 नंबर नल. नल. 51 नंबर पिंगल. 52 नंबर काल. 53 काय नंबर सांगितलं? सिद्धार्थ. भावानं काय सांगितलं मॅडम? काल. काल. ओके. हम्म. त्रेपन्न नंबर सिद्धार्थ. चौपन्न नंबर रौद्र. 54 नंबर रौद्र. 55 नंबर दूरमती. 56 नंबर दुदंबी. 56 नंबर दुदंबी. 57 नंबर रुधिरोद्वारी. 57 नंबर रुधिरोद्वारी. परत रिपीट करा ना मॅम. रुधी धबधब्याचा रुधी. रो द्वारी दलाव द्वारी. रुधिरोद्वारी. 58 नंबर रक्ताक्षी. 58 नंबर रक्ताक्षी. एकोणसाठ नंबर क्रोधन. 60 नंबर क्षय. 60 नंबर क्षय. लिहिलं. हो.
जाणं. ती 60 संवत्सर आहे. आता सध्या आपलं कोणतं चालू आहे संवत्सर? विश्ववासू. मग आता मला सांगा विश्ववासू नंतर कोणतं संवत्सर येतंय? बघा लिहिलं ना आपण? पराभव. पराभव. म्हणजे या पाडव्यापासून विश्ववासू सुरू होणार. पण ज्यावेळेस पुढच्या वर्षीचा पाडवा येईल त्या पाडव्याला पराभव नाम संवत्सर असणार. आलं लक्षात? हो. फर्स्ट डे क्लासचा वस्तू बांधली इथे प्रयोग केलेले. हा? तुम्हाला दाखवायसाठी present आहे का? त्याच्यानंतर आता आपण थोडं पुढे जाऊ. इथे दिलेलं असतं पंचांग कसं पाहावं हे तुम्हाला वाचण्यासाठी आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे तुम्हाला दिनांक, आरंभ दिनांक, समाप्ती, पौर्णिमा वगैरे असं वेळ तारीख दिलेली. त्याच्यामध्ये कुठेतरी तुम्हाला 12, 13, 24 च्या अगोदर 20, 22 असा टाइम दिसत असेल. दिसतोय का? जसं आता आपण घेतली ही दिनांक 12/4/25 तिचा आरंभ आहे 3/22. त्यानंतर 10/5/25 त्याचा आरंभ आहे 20/2. हे दिसतंय का तुम्हाला पंचांगामध्ये? पान नंबर 3 पेज नंबर वरती. किती आहे मॅडम? 3. पान नंबर 3 वरती. आता हा जो टायमिंग दिलेला आहे 20, 19 हा पंचांगाची वेळ आहे. पंचांग हे 24 तासाच्या 48 तासाच्या वेळेने चालतं. म्हणजे 24 नंतर 12 नंतर त्याच्यामध्ये 1 नाही वाजत. 12 नंतर त्याच्यामध्ये वाजतात 13, 1 ला 13, 2 ला 14, 3 ला 15 हा पंचांगाचा वेळ आहे. तो पण आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा म्हणजे तुम्हाला पंचांग पाहायला सोपं जाईल. एका साईडला टाका घड्याळाचा वेळ आणि एका साईडला टाका पंचांगाची वेळ. असा कॉलम करा. कॉलम केला की सांगा मला. आणि हे पंचांग कसे पहावे हे तुम्ही वाचायचंय. केला कॉलम? हो. हो. लिहा. सकाळी 6 वाजेपासून दिवस सुरू होतो म्हणून आपण सकाळी 6 पासून सुरू करू. लिहा सकाळचे 6. पंचांगाची वेळ लिहा. तिथे कधी कधी 6च दाखवतं किंवा कधी 30ही दाखवतं म्हणून लिहा सकाळचे 6 बरोबर सकाळचे 6 किंवा 30 अंक लिहा. दुसरा लिहा सकाळचे 7 बरोबर 7. सकाळचे 7 ज्यावेळेस वाजतात त्यावेळेस सकाळी 7च पंचांगात वाजतात. सकाळचे 8 बरोबर सकाळचे 8. सकाळचे 9
बरोबर सकाळचे 9. सकाळचे 10 बरोबर सकाळचे 10. सकाळचे 11 बरोबर सकाळचे 11. दुपारचे 12 बरोबर दुपारचे 12. दुपारचा 1 बरोबर दुपारी 13. 1 बरोबर 13. दुपारचे 2 बरोबर 14. दुपारचे 3 बरोबर 15. दुपारचे 4 बरोबर 16. दुपारचे 5 बरोबर 17. सॉरी, दुपारचे म्हणजे संध्याकाळचे लिहा. संध्याकाळचे 5. संध्याकाळचे 6 बरोबर 18. संध्याकाळचे 7 बरोबर 19. रात्रीचे 8 बरोबर 20. रात्रीचे 9 बरोबर 21. रात्रीचे 10 बरोबर 22. रात्रीचे 11 बरोबर 23. रात्रीचे 12 बरोबर 24. रात्रीचा 1 मध्यरात्रीचा 1 बरोबर 25. रात्रीचा 2 बरोबर 26. रात्रीचे 3 बरोबर 27. पहाटेचे 4 बरोबर 28. पहाटेचे 5 बरोबर 29.
6चं आपण लिहिलंय. आलं सर्वांना लक्षात इथपर्यंत? मग मला सांगा, दुपारी 3 वाजतात तेव्हा घड्याळात किती वाजतात? हा हम्म 15 वाजता. त्यावेळेस संध्याकाळचे 8:30 वाजतात तेव्हा किती वाजतील पंचांगात? 20 वाजून 30 मिनिटं. बरोबर आहे. घड्याळाचा टायमिंग आणि हा आहे पंचांगाचा टायमिंग. म्हणजे ह्या टायमावर आपल्याला, म्हणजे ज्यावेळेस नक्षत्रापुढे टायमिंग दिलेला असतो, एखादं नक्षत्र आहे जसं अश्विनी नक्षत्र 20:30 असं दिलेलं असतं, त्यावेळेस खूप जण कन्फ्युज होतात 20:30 म्हणजे काय? तर ते 20:30 म्हणजे रात्रीचे 8:30 असलेशा नक्षत्र होतं. हा त्याचा सिंपल उदाहरण आहे. म्हणून हा जो टायमिंग आहे हा आपल्याला प्रत्येक वेळेस कुंडली मांडताना, नक्षत्र बघताना, राशी बघताना आपल्याला लागणार आहे. म्हणून हा टायमिंग आपण जेवढं जास्त प्रॅक्टिस करू, जेवढं जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू, तेवढं तुम्हाला जास्त सोपं जाईल. तोच टायमिंग आपल्याला इथे दर महिन्याच्या पौर्णिमेला आणि अमावस्येला दिलेला आहे. आता जसं इथे दिनांक दिलेली आहे, आपण घेऊ 11/5/2025. 11/5/2025 ला पौर्णिमा प्रारंभ झाली 20:02 म्हणजे किती वाजून किती मिनिटांनी सुरू झाली? 8 वाजून 2 मिनिटं. 11/5 ला रात्रीचे 8 8:02. मग ती संपली कधी? 12/5/2025 ला 22:26 समाप्त झाली. म्हणजे किती वाजता? 10 वाजून 26 मिनिटांनी रात्री. 10:26 रात्री समाप्त झाली. हा जो असा टायमिंग दिलेला असतो, प्रत्येक तसंच नक्षत्राच्या पुढे समाप्त वेळ असते, आरंभ वेळ असते, ही दिलेली असते. ती ह्याच पद्धतीने बघितली जाते. आपण पुढे ते बघणार आहोत. बाकी सर्वांना कळालं? अवधूत दादा, गणेश दादा, कृष्ण दादा, सर्व हो विद्यार्थ्यांना कळाली ही गोष्ट, ही घड्याळाचा टायमिंग आणि पंचांगाचा टायमिंग. त्यानंतर इथे खाली गुरुपुष्य अमृत योग दिलेला असतो. कोणत्या वर्षी कोणत्या ग्रहाचं असतं आहे, या वर्षी किती तारखेला आहे, काय आहे, ही स्थिती दिलेली असते. त्यानंतर आपण जी कर बघतो, करीची शांती पण करतो, ती दिलेली आहे. संकष्ट चतुर्थी, लक्ष्मीपूजन, वहीपूजनाची वेळ ही पान नंबर 3 वरती दिली. पान नंबर 4 वरती आलं तर तुम्हाला संवत्सराचं फळ मिळेल. मी तुम्हाला बोलले की प्रत्येक पंचांगात त्या त्या वर्षाचं संवत्सराचं फळ दिलेलं असतं. म्हणून या वर्षी संवत्सराचं फळ त्यांनी लिहून दिलेले आपल्याला, की काय होणार आहे, कसं होणार आहे, रोग, शांती, काही आजार येणार आहे का, कोणावरती येणार आहे, काय करावे, काय करू नये, कशा प्रकारचे त्रास होणार आहे. त्याच्यामुळे ते सगळ्या गोष्टी, वर्षभराचं फळ, हे संवत्सर फळ म्हणजे ते संवत्सर आपण लिहिले ना, त्या संवत्सराचं फळ आपल्याला ह्या पंचांगात तिथंच दिलेलं असतं. ते आपण वाचून घ्यायचं असतं. त्यानंतर दिलेले त्याच्या पुढे प्रमुख सण आणि उत्सव, की आपले सण कोणते, कोणत्या तारखेला आहे, काय आहे, त्या गोष्टी दिलेल्या असतात. त्याच्या खाली खाली जो पॉइंट आहे तो आपण पुढे शिकणार आहोत, पण सांगते. वर्षातील ग्रह घर सोडत असतं. जसं आपण गावाला जात असतो, मला मामाकडे जायचंय, मावशीकडे जायचंय, तसं 12 भाव जे असतात, त्या 12 भावातनं प्रत्येक ग्रह हा एक एक भाव सोडत असतो. त्या एक एक भाव कधी सोडणार आहे, कोणत्या राशीत जाणार आहे, म्हणजे मावशीकडे जाणार आहे, आत्याकडे जाणार आहे, काकाकडे जाणार आहे, कोणाकडे जाणार आहे, हे बघायचं असेल तर ते बघायसाठी हे राशी परत्वे दिलेलं असतं. पान नंबर 6 वर जर आले तर तुम्हाला पृथ्वीवर अग्नी कसा बघायचा ते सांगितलंय. ते पण आपण शिकणार आहोत, कारण आपण तिथे शिकलो नाहीये म्हणून आपल्याला ह्या गोष्टी कळणार नाही. पान नंबर 6 झालं, 7 झालं, हे आपल्याला पुढे शिकायचंय. आता आपल्याला शिकायचं आहे पान नंबर 8 आणि 9. 7 आणि 8 पान नंबर आपण ग्रह आणि तिथी या गोष्टी शिकल्या की आपल्याला 7 आणि 6 आणि 7 पान नंबर शिकायचं. सध्या आपल्याला 7 आणि 8, 8 आणि 9 पान नंबर शिकायचे. तर सर्वांनी पान नंबर 8 आणि 9 काढायचंय. काढलं?
सर्वांना दिसतंय अवखडा चक्र. अवखडा म्हणजे काय? ही नक्षत्रांची नावं घेतली. हा अश्विनीचा घेतला, कृत्तिकेचा क घेतला आणि हर्षचा ह घेतलाय. ड अश्लेषा नक्षत्रामधून ड हे अक्षर उचललेलं आहे. अशा या 5-6 नक्षत्रांनी मिळून अवखडा हे नाव या राशी चक्राला देण्यात आलेलं आहे. आता या अवखडा चक्रामध्ये पाहिलं जातं काय? अवखडा चक्रामध्ये 27 नक्षत्र पाहिली जातात. 27 नक्षत्रांची नाडी, योनी, गण, आराध्य वृक्ष, दान, देवता, मुख, दृष्टी, स्वामी, तत्व, संज्ञा हे पाहिलं जातं. त्या नक्षत्राची चरण पाहिली जातात. चरण म्हणजे आपलं जे आद्य अक्षर असतं, जसं संकेत, संकेतचा स हे अक्षर आहे. साक्षी, साक्षीचा सा, पूजाचा प, हे जे अक्षर आहे हे आद्य अक्षर. मग कोणत्या नक्षत्राचं कोणतं नाव आहे, कोणतं अक्षर आहे ते दिलेलं आहे. त्यानंतर त्याची राशी, राशीचे स्वामी, वर्ण, वंश, तत्व हे सगळं आपल्याला अवखडा नक्षत्रामध्ये दिलेलं असतं. एकूण 27 नक्षत्र आहे. 108 चरण आहे, 12 राशी आहे आणि 9 स्वामी आहे. आता 27 नक्षत्र म्हणजे काय? तर 27 नक्षत्र म्हणजे चंद्राचा 12 पत्नी आहे. आपली जन्मरास कशी ओळखायची? चंद्र ज्या राशीत असतो आपण त्यानुसार जन्मराशी ओळखत असतो. हे थोडं डोक्यावरून जाईल, कारण तुम्हाला चंद्रच माहित नाही आणि जन्मकुंडलीतली जन्मरासच माहित नाही. काहींना माहित असेल, काहींना माहित नाही. पण जेव्हा तुम्ही शिकाल त्यावेळेस मी परत एकदा रिपीट करेल. पण चंद्र ज्या राशीत असतो ती रास म्हणजे आपली जन्मरास, आणि चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते नक्षत्र म्हणजे आपलं जन्म नक्षत्र. हे व्याख्या आहे. तर या 27 पत्न्या आहेत चंद्राच्या. तर प्रत्येक नक्षत्रामध्ये चंद्र हा भ्रमण करत असतो. तर त्याला 2.5 नक्षत्र फिरायला 2.5 दिवस लागतो. एक राशीत तो 2 दिवस, 2 ते 2.25 दिवस राहतो. म्हणजे प्रत्येक पत्नीकडे तो जात असतो. म्हणून मग हे असं राशी चक्र चालूच असतो. एक नक्षत्र परत 27 दिवसांनी येतं. मग तिथे चंद्र असतो. मग त्या तारखेला जन्माला झाला की मग त्याची ती रास असते, ते नक्षत्र असतं. मग ह्या 27 पत्न्या आहे राशी नक्षत्राच्या, हे चंद्राच्या. मग ह्या चंद्रावरून आपल्याला सगळं आपलं बघितलं जातं. चंद्राची स्थिती खराब राहिली की मन खराब राहतो, कारण आपला जन्म चंद्राच्या नक्षत्रावर झालेला आहे. मग त्या नक्षत्रानुसारच सगळं चालत असतं. एका नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. एका नक्षत्रामध्ये 4 चरण असतात. म्हणून हे 27 नक्षत्रांमध्ये किती चरण आहे? तर 108 चरण 27 नक्षत्रांमध्ये. तुम्ही कधी माळ ओढता, आपण ज्यावेळेस जप करतो, ओम गण गणपते नमः, ओम नमः शिवाय हे जप करतो, त्यावेळेस 108 माळी आहे. 108 मणी असतात. कोणाला माहितीये का 108च मणी का माळीमध्ये दिलेले? 111 शुभ 111 का नाही दिले? 121 शुभ 121 शुभ आहे तर ते का नाही दिले? असं कोणाला कधी विचार पडला का की 108च मणी एका माळीत का दिलेले असतात? माहिती कोणाला? माहिती असेल तर सांगा. नाही माहित. ठीक आहे. 108 मणी म्हणजे 108 चरण असतात. या चरणामध्ये चंद्र फिरत असतो. चंद्र हा मनाचा कारक आहे आणि ज्यावेळेस आपण माळ ओढतो त्यावेळेस आपल्या मनाची शुद्धी करत असतो. प्रत्येक चरणाला आव्हान देत असतो. प्रत्येक चरणाचा जप करत असतो. ओम नमः शिवाय जरी म्हणतोय तो महादेवापर्यंत पोचवायचं काम चंद्र करतोय. ते चरण करतय, ते नक्षत्र करतय. म्हणून मण्यांमध्ये 108च मणी श्रेष्ठ मानले गेले. 108च मण्यांची तुळशी माळ असते. 108च मण्यांची वैजयंती माळ असते. प्रत्येकाची 108 असते, कारण ती 108 चरणांवर आपण मोजत असतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे आपण 108 वेळेस ज्यावेळेस म्हणतो
त्यावेळेस चंद्र हा ऍक्टिव्ह होतो. व चंद्राची स्थिती आपल्या मनावर ताबा करते आणि आपली जी इच्छा असते, जे काय आपण सांगतो ते देवापर्यंत पोहोचवायचं शीघ्र काम फक्त एकटा चंद्रच करू शकतो. कारण चंद्र हा सगळ्यात गतीने चालणारा ग्रह आहे, की तो एकमेव ग्रह आहे, तो एका दिवसात पण बदलतो. बाकी कोणतेच ग्रह गतीने चालत नाही. सगळेजण महिना, 2 महिना, वर्ष, 2 वर्षांनी चालतात. म्हणून एकमेव चंद्र आहे. म्हणून चंद्राचीच आपण 108 शरण घेतो आणि देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. त्या एका राशीत 4 चरण असतात. एका नक्षत्रात 4 चरण असतात. एका राशीत 2.5 नक्षत्र असतं आणि एका राशीला 9 चरण सांभाळायला दिली आणि 2.5 नक्षत्र सांभाळायला दिलेले. असं हे अवखडा चक्र सुरू झालेलं आणि त्याला म्हटलं जातं अवखडा चक्र. आलं सर्वांच्या इथपर्यंत लक्षात? कोणाला काही शंका आहे? आता आपण राशी कशा पाहायचा, जन्म नाव कसं पाहायचं हे बघणार आहोत. ठीक आहे, मी व्हाईट बोर्ड ओपन करते. सर्वांनी व्ही वरती हेडलाईन द्या. अवखडा चक्र. व्हाईट बोर्ड दिसतोय सर्वांना? हो. अवखडा चक्र अशी हेडलाईन द्या. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला तुम्हाला पण असे कॉलम करायचे. 1 अंक टाका, पुढे लिहा नक्षत्र. नक्षत्राच्या पुढे लिहा, तो कॉलम तयार करा, मध्ये रेष मारा. नंतर लिहायची नाडी. नाडी नंतर योनी. योनी नंतर गण. गण नंतर आराध्य वृक्ष. आराध्य वृक्ष. त्यानंतर दान, नक्षत्र दान. देवता, नक्षत्र देवता. मुख. त्यानंतरचा कॉलम करा मुख. त्यानंतर लिहायची दृष्टी. दृष्टीनंतर स्वामी. स्वामी नंतर वर तत्व. तत्व नंतर लिहायची संज्ञा. संज्ञानंतर लिहा चरण अक्षर. चरण अक्षर लिहायचं. त्यानंतर लिहायची राशी. राशी नंतर स्वामी. राशी स्वामी लिहा. लिहा राशी नंतर परत राशी स्वामी. राशी स्वामी नंतर वर्ण. वर्ण नंतर लिहा वंश. वंश नंतर लिहा तत्व. आणि तत्वानंतर लिहायचे आहे नक्षत्र पाया. असे कॉलम करा. मागे पुढे होतील तरीही चालतील, 2 पानावर बसतील किंवा 4 पानांवर बसतील, पण हे कॉलम तयार करा. तयार झाले की मला सांगा, त्यावर मी थांबते. नक्षत्र चरणाला जास्त जागा सोडा. 4 चरण लिहायची आपल्याला त्याच्यात.
बाकी याला थोडी थोडी जरी राहिली तरी चालेल. म्हणजे अशा ज्या ओळी सोडाल ना तुम्ही अशा याच्या उभ्या, तर हा जो स्पेस आहे हा जास्तीचा सोडा असा नक्षत्र चरणाला, म्हणजे गिजगिज नाही होणार तुमची. झाले मॅडम. झालं मॅडम. एक मिनिट. सर्वांकडे जे पंचांग आहे त्या पंचांगामध्ये तुम्हाला एक साइडला हे कॉलम दिसतोय का, हा नक्षत्रांचा मी दाखवते पा तुम्हाला. इथे नक्षत्र म्हणून लिहिलेलं आहे. नक्षत्राच्या पुढे गेलं तर अश्विनी नक्षत्र दिसतंय सर्वांना. हो. हा, इथे नाडी दिलेली, नाडीच्या बरोबर समोर गेलं की आद्य म्हणून शब्द आहे. म्हणजे अश्विनी नक्षत्राची नाडी काय आहे? आद्य नाडी आहे. त्यानंतर योनी, योनीच्या पण सरळ समोर गेलं तर तुम्हाला अश्विनीच्या खाली योनीच्या जागेवर अश्व म्हणून दिसतंय. म्हणजे अश्विनी नक्षत्राची योनी काय आहे? अश्व योनी आहे. त्यानंतर इकडे गण दिलाय. गण, गणचा इथं दिलेला आहे देव, अश्विनी नक्षत्राचा देवगण आहे. त्यानंतर आराध्य वृक्ष दिलाय. आराध्य वृक्ष काय अश्विनीचा? कुचला. त्यानंतर दान दिले अश्विनी नक्षत्राचं. दान काय आहे? अन्न. त्यानंतर देवता, देवता आहे अश्विन कुमार. त्यापुढे आहे मुख, अश्विनी नक्षत्राचे जे मुख आहे ते तिर्यक मुख आहे. त्यानंतर दृष्टी दिली, दृष्टी काय दिली? मंद दृष्टी. त्यानंतर स्वामी केतू, तत्व वायू, संज्ञा क्षिप्र, असं हे आपल्याला लिहायचं आहे. इथपर्यंत कळालं सर्वांना? आपण कुठून बघतोय? नाडी, योनी, गण, राक्षस, आराध्य वृक्ष, हे आलं लक्षात सर्वांच्या? हो. आलं नसेल तर मला सांगा, मी परत सांगते नसेल समजलं तर. समजते. सर्वांना कळालंय? कोणाला शंका नाहीये ना? ठीक आहे. आता जिथे नक्षत्र आहे तिथे सगळ्यात पहिलं नक्षत्र लिहा अश्विनी. वहीमध्ये लिहा अश्विनी.
मग अश्विनी नक्षत्राची नाडी काय येते सांगा? आद्य. 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 लिहा. नाडी आद्य. योनी अश्व. अश्व. लिहा. अश्व. अश्विनी नक्षत्राची योनी अश्व. गण देवगण. देवगण. देवता सॉरी गण नंतर आराध्य वृक्ष. सॉरी आराध्य वृक्ष उचला. कुचला. लिहा मग अश्विनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष लिहा कुचला. दान अन्न. अन्न. लिहा. दान अन्न. देवता अश्विनी कुमार. लिहा. देवता अश्विनी कुमार. मुख तिर्यक. मुख काय आहे? तिर्यक. तिर्यक. लिहा. तिर्यक. दृष्टी मंद. मंद. लिहा. मंद. स्वामी केतू. हेतू. तत्व वायू. वायू. संज्ञा क्षिप्र. इथपर्यंत कळलं? हो. आता त्याच्या खाली तुम्हाला चरण अक्षर दिसत असतील. चू, चे, चो, ला. दिसताय? हो. हो. एका नक्षत्रात 4च चरण असतात. 4च्या वर नसतात. नसतात. म्हणून अश्विनी नक्षत्राची चरण काय येतं? चू, चे, चो, ला. म्हणजे ज्यांचं नाव चेतन, चैतन्य, चेतना, लक्ष्मी, लावण्या हे पण जे नाव असतील चू अक्षरावरनं, चे अक्षरावरनं, चो अक्षरावरनं किंवा ला अक्षरावरनं, तर त्यांचं नक्षत्र कोणतं राहील? अश्विनी नक्षत्र. म्हणून त्यांची नावं त्यांचं चरण अक्षर काय अश्विनीचं? चू, चे, चो, ला. लिहा. चरण अक्षर चू, चे, चो, ला. असा कॉलम करा. त्याच्यामध्ये लिहा प्रथम चरण, द्वितीय चरण, तृतीय चरण, चतुर्थ चरण. तुम्हाला इथे वरती पण खाली पण दिसतंय पहा. चरण अंक. चूच्या खाली 1, चेच्या खाली 2, चोच्या खाली 3, लाच्या खाली 4. हे या चरण अंक आपल्याला ज्यावेळेस नाव काढतो त्यावेळेस चरण अक्षर काढावं लागतं ना, त्यावेळेस चरण अंक पण काढावा लागतो. म्हणून अंकासकट लिहा. प्रथम चू, द्वितीय चो असं चे, तृतीय चो, चतुर्थ ला असं लिहिलं. इथपर्यंत आलं लक्षात? हो. काही नाही होते ना? ठीक आहे. आता चू, चे, चो, ला हे जे अक्षर आहे त्याच्या अक्षरांच्या खाली इथे खाली कोणती रास दिसतीये? मेष. मेष रास. मेष. मग ज्यांचं नाव चू, चे, चो, ला वर्ण असेल, ज्यांचा जन्म अश्विनी नक्षत्रावर झाला असेल, त्यांची जन्मरास काय येईल? त्यांच्या नावाची रास मेष रास. मेष रास. मग लिहा.
राशी मेष. मेष राशीचा स्वामी मंगळ. 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 लिहा राशी स्वामी मंगळ. वर्ण क्षत्रिय. क्षत्रिय. वंश चतुष्पाद. 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 आणि तत्व अग्नी. अग्नी. लिहिलं इथपर्यंत? येस. इथपर्यंत आलं लक्षात? हो. आता आपल्याला नक्षत्राचा पाया काढायचा आहे. त्यासाठी मी पान नंबर सांगते तुम्हाला. एक मिनिट. पान नंबर 106 काढा. शेवटून. हम्म. काढलं. 106 पान नंबर वरती हा जो 2 नंबरचा कॉलम आहे त्याच्यात खालून वर जा. राहूचा अशुभ काळाच्या वरती जा. नक्षत्रपाद मूल कोणत्या पायाने जन्माला येते हा पॉइंट दिलेला आहे पहा. दिलाय का? हो. हो. हा. त्याच्या पुढे दिले सोन्याचा पाया. सोन्याच्या पायाची नक्षत्र दिली रेवती, अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग. या नक्षत्रात जन्म झाला असता सोन्याच्या पायावर जन्म होतो. चांदीचा पाया आराद्रा, पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा, स्वाती या नक्षत्रांपैकी कोणत्याही नक्षत्रावर जन्म झाला असता जातकाचा जन्म पाया चांदीचा असतो. तांब्याचा पाया विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्व आषाढा, उत्तर आषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका या नक्षत्रांपैकी एका नक्षत्रावर जन्म झाला असता जातकाचा पाया तांब्याचा असतो. त्यानंतर लोखंडाचा पूर्व भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा या 2 नक्षत्रांवर जन्म झाला असता जातकाचा पाया लोखंडाचा असतो. आता आपण कोणतं नक्षत्र घेतलं होतं? कोणतं नक्षत्र पाहतोय आपण? अश्विनी. अश्विनी. मग आता सांगा अश्विनी नक्षत्राचा पाया काय येतो? सोन्याचा पाया. लिहा पाया सोन्याचा. मी याचं सगळं मिनिंग तुम्हाला शिकवणार आहे पण आधी आपण फक्त एवढंच बघू की का पाहिलं जातं, कशासाठी, याचा फलादेश काय हे पण आपण शिकणार आहोत. तत्व स्वामी सगळ्यांचा. आधी हे लिहा पाया सोन्याचा. आता आपल्याला नंबर 2चं नक्षत्र पाहिजे. 2 नंबरला कोणतं नक्षत्र आहे? भरणी. भरणी. लिहा नक्षत्र भरणी. भरणी नक्षत्राची नाडी मध्य. मध्य. योनी गज. 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 गण मनुष्य. मनुष्य. आराध्य वृक्ष सावली. दान श्वेत वस्तू. श्वेत वस्त्र. देवता यम. लिहत चला तुम्ही. मुख साधू. दृष्टी बीट. शिबीट. स्वामी शुक्र. शुक्र. तत्व अग्नी. संज्ञा उग्र. लिहिलं इथपर्यंत सर्वांनी? आता सांगा भरणी नक्षत्राचे 4 चरण कोणकोणती? ली लू ले लो. ली लू ले लो. बरोबर. ली लू ले लो.
ही 4 चरण भरणी नक्षत्राची. मग लिहा. चरण अक्षर पहिलं आहे ली, 2 नंबर लो लू, 3 नंबर ले, 4 नंबर लो. त्याची राशी मेष. मेष. मेष राशीचा स्वामी मंगळ. मंगळ. वर्ण क्षत्रिय. वंश चतुष्पाद. 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 तत्व अग्नी. 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 आणि पाया सोन्याचा. सोन्याचा. ठीक आहे. लिहिलं सर्वांनी? कृष्णदादा, अवधूत दादा, गणेश दादा, महावीर दादा, कळतंय शिकवलेलं? हो. रश्मीताई, संकेत दादा, यश दादा, स्वप्नील दादा, कळलं का इथपर्यंत? कोणाला काही शंका आहे का कुठे? आपला अनम्यूट करा किंवा चॅटिंग वर सांगा. ठीक आहे. आता नेक्स्ट येतं कृत्तिका नक्षत्र. लिहा कृत्तिका नक्षत्र. कृत्तिका नक्षत्राची नाडी अंत्य. काय नाडी? अंत्य नाडी. अंत्य. अंत्य. योनी मेष. मेष. गण राक्षस. 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 आराध्य वृक्ष उंबर. कुंभ. दान सुवर्ण. वर्ण. देवता अग्नी. अग्नी. मूग अधो. अधो. दृष्टी सुलोचन. सुलोचन. स्वामी रवी. रवी. त्व अग्नि. अग्नि. संज्ञा मिश्र. संज्ञा मिश्र. लिहिली? आता हो. बघा, मी सांगितलं होतं की एका नक्षत्रात 4 चरण असतात आणि एका राशीत 9 चरण असतात. आता कृत्तिका नक्षत्राच्या खाली आच्या पुढे तुम्हाला एक रेष गेलेली दिसत असेल. दिसते सर्वांना? हो. हो. हा. ज्यांचं नाव अक्षय, अभिजित, अमोल, अंकिता, अनया, अनघा हे ज्यांची पण नाव असतील त्यांचा जन्म कृत्तिका नक्षत्रात होतो. पण त्यांची जन्मरास काय येणार? मेष रास येणार. परंतु ज्यांचा जन्म कृत्तिका नक्षत्राच्या 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या चरणात म्हणजे इंदू, उषा, उर्मिला, ऐश्वर्या, एकता, ईश्वर, उमेश, एकनाथ ह्या नावावर हे नाव ज्यांचं असेल त्यांची रास काय येणार? वृषभ रास येणार. पण नक्षत्र कृत्तिका असणार. बाकी त्यांची नाडी, तत्व, नक्षत्र स्वामी, गण हे सेम असणार. फक्त काय चेंज होते? राशी चेंज होते. जिथे पण मध्ये रेष येणार तिथे राशी चेंज होणार. मग आता आ हे अक्षर कृत्तिका नक्षत्रात लिहिल्यावरती किती चरण येतात सांगा मेष राशीमध्ये? 9. 9. म्हणजे एक राशी 9 चरणांची असते आणि 2.25 नक्षत्रांची असते. म्हणून आता लिहा चरण अक्षर, एक आकडा टाका. फक्त आ हे अक्षर लिहा. त्याच्या पुढचं ई उ ए हे नका लिहू. फक्त आ हेच अक्षर लिहा.
आ नक्षत्र कोणत्या राशीखाली आलं? मेष. मेष. लिहा मेष राशी, मेष. स्वामी मंगळ. मंगळ. वर्ण क्षत्रिय. 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 वंश चतुष्पाद. तत्व अग्नी. 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 आणि नक्षत्र पाया सोन्याचा. सोन्याचा. लिहा नक्षत्र पाया सोन्याचा. त्या परत 3 नंबर आकडा टाकायचा. परत कृत्तिका नक्षत्र लिहायचंय आपल्याला. लिहा कृत्तिका नक्षत्र. नाडी अंत्य सगळं सेमच. योनी मेष. गण राक्षस. आराध्य वृक्ष उंबर. दान सुवर्ण. देवता अग्नी. मुख अधो. दृष्टी सुलोचन. स्वामी रवी. तत्व अग्नी. संज्ञा मिश्र. चरण अक्षर आता पुढची घ्यायची. दुसरं, तिसरं आणि चौथं चरण. दुसरं चरण काय आहे? ई. तिसरं उ. चौथं ए. ई उ ए हे कोणत्या राशीच्या याच्यात आलं? वृषभ. लिहा राशी वृषभ. स्वामी शुक्र. वर्ण क्षत्रिय. वैश्य मॅडम. हा सॉरी, वर्ण वैश्य. वंश चतुष्पाद. तत्व पृथ्वी. कृत्तिका नक्षत्राचा पाया सोन्याचा. लिहा पाया सोन्याचा. त्यांनी मेनू कार्ड ठरवून ठेवलं होतं पोरांनी. गुरुजींची परमिशनची वाट पाहत होते. काकूंनी सांगितलं. गुरुजी वाले किती पोरं जाणार आहेत? 5 का? मग काकू म्हणे नाही म्हणे तर सर्वांनाच घेऊन जाणार आहे म्हणे. मग ठीक आहे म्हणे. काकू म्हणे तुम्ही पोरांना घेऊन जाता म्हणे, पार्टी करून देता म्हणे, आम्हाला कोणीच पार्टी देत नाही म्हणे, आम्हा दोघं नवरा बायको आम्ही तसेच राहतो म्हणे. म्हटलं तुम्ही पण या. नाही नाही म्हणे मजाक करते म्हणे मी. नेक्स्ट लिहा रोहिणी नक्षत्र.
नैवेद्याला बटाट्याची भाजी करणार आहे. बरं. मग माझे हात होऊन जातील. माझे हाल होते. रोहिणी. बरं. 2च नक्षत्र राहिले. रोहिणीची नाडी सांगा. अंत्य, अंत्य. योनी. कल्प, गण. मनुष्य, मनुष्य, आराध्य वृक्ष. जांभळी, जांभूळ, दान. दूध, दूध, देवता. ब्रह्म, मुख. ऊर्ध्व, दृष्टी. अंध, स्वामी. चंद्र, चंद्र. तत्व. पृथ्वी, पृथ्वी, संज्ञा. ध्रुव, ध्रुव, ध्रुव. रोहिणीचे चरण अक्षर. ओ, वा, वी, वी, उ, हो, बरोबर. कोणत्या राशीत येतं रोहिणीचे 4 अक्षर? वृषभ, वृषभ रस, वृषभ राशी. वृषभ राशीचा स्वामी. शुक्र, शुक्र, वर्ण. वैश्य, वंश. चतुष्पाद, तत्व. थांबा पृथ्वी, मॅडम लिहू द्या मला 2 मिनिटं. द्या ना, लिहा. तत्व पृथ्वी. आणि नक्षत्र पाया सोन्याचा, सोन्याचा. लिहून घ्या. झालं मॅडम. ठीक आहे. आपण नेक्स्ट लास्ट घेऊ मृग नक्षत्र. मग बाकीच होऊ दे. लिहा. मृग नक्षत्राचा नाडी. मध्य, मध्य, योनी. सर्प, गण. देव, देव, आराध्य वृक्ष. हळू, दान. हे, देवता. चंद्र, मुख. सूर्य, दृष्टी. मंद, मंद. स्वामी. मंगळ, 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 मंगळ. तत्व. वायू, संज्ञा. मृदू, चरण अक्षर. त्याच्यात 2 वृषभ राशीचे वे आणि वो. वे आणि वो. व्हेरी गुड. वे आणि वो ही चरण अक्षर. राशी. वृषभ, स्वामी. शुक्र, शुक्र, वर्ण. वैश्य, वंश. चतुष्पाद, तत्व. पृथ्वी, पृथ्वी, पाया. सोन्याचा. पाण्याचा. लिहा. कळालं सर्वांना इथपर्यंत की नक्षत्रातनं कळालं. राशी चरण कसे बदलतात? हो. तुम्हाला होमवर्क आहे
बाकीची सर्व नक्षत्र लिहिण्याचा प्रयत्न करा. लिहिलं तर उत्तम आहे, नाही तर आपण उद्याच्या क्लासला घेणारच आहोत परत, पण लिहिण्याचा प्रयत्न करा. जमेल मॅडम लिहायला. जमेल, मग मला पर्सनली फोटो टाका, ग्रुपवर टाकू नका. काय करतात पोरं, ग्रुपवरती याचा फोटो पाहिला की सेम कॉपी करता, मग परत तोच फोटो ते लिहिता आणि फोटो टाकतात. तर त्यामुळे स्वतः प्रत्येकाने लिहा आणि मला फोटो टाका. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येकाने आपला ईमेल आयडी ग्रुपवरती टाका, म्हणजे मला रेकॉर्डिंग तुम्हाला सेंड करता येईल. ओके. ठीक आहे, सर्वांना क्लास लक्षात येतोय? समजला आजचा क्लास? हो समजला. ज्यांना पंचांग बिलकुल येत नाही त्यांना कळला क्लास? हो. ठीक आहे. आपण इथे थांबूया, फक्त ईमेल आयडी टाकायला विसरू नका, म्हणजे मला रेकॉर्डिंग देता येईल. आणि जो तुमचा ईमेल आयडी युट्यूबला कनेक्ट असेल, युट्यूबला ईमेल आयडी कनेक्ट असतो, तोच ईमेल आयडी द्या. दुसरा जर दिला तर तुम्हाला ती रेकॉर्डिंग दिसणार नाही, कारण रेकॉर्डिंग युट्यूब वरती आहे, म्हणून युट्यूब कनेक्टच ईमेल आयडी द्या. ठीक आहे, आपण थांबू, राहिलेला होमवर्क करा आणि मला सेंड करा पर्सनली. ठीक आहे, जय श्रीराम, जय परशुराम. जय श्रीराम, जय परशुराम.